नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। आज ना यांचा बर्थडे आहे आणि त्याचीच तयारी सुरू आहे। खरं तर अगोदर ना कमी लोकांमध्ये घरीच डेकोरेशन करायचं ठरलं होतं, म्हणजेच घरामध्ये। पण नंतर माणसं वाढल्यामुळे ना परत असं ठरवलं की आपण टेरेसवरती केलेला ठीक राहील, कारण घरामध्ये एवढी जागा पण पुरली नसते ना। म्हणून संध्याकाळचे ना 5 वाजले आहेत आणि इथे डेकोरेशनचा खालीच फुगे वगैरे नाही का, तर ते फुगून वरती डेकोरेशन सगळं तयार करून घेणार आहेत। आणि इथे बसली आहे माझी भाची आकांक्षा, ओम, भाचा आणि बहिणीचा मुलगा आहे। तर इथे आकांक्षाला ना कॉफी प्यायची होती आणि तिच्या दादाला पण प्यायची होती, तर ती बनवणार आहे कॉफी। आकांक्षाला मी बोलले मी बनवते, पण ती नाही म्हणली, तिलाच बनवायची होती। अनु, ओम आणि आकांक्षा यांची खूप इच्छा होती की त्यांच्या पप्पांचा बर्थडे चांगला करायचा, डेकोरेशन कसं करायचं किंवा किती लोकांमध्ये हा बर्थडे करायचा, हे सगळं अनु, ओम आणि आकांक्षाने ठरवलं होतं। मुलांनी त्यांच्या पप्पाचा बर्थडे केलेला कोणाकोणाला आवडला हे मला कमेंटमध्ये कळवा। तर इथे आमचा आकांक्षा बाळा तर कॉफी करूनच थकलंय, मस्त बसली आहे गॅस वाट्यावर आणि कॉफी उकळत आहे। इथे आता सर्वांचा चहा घेऊन झालाय। हे डेकोरेशनवाले भैया ते आहे ना, तर ते त्यांच्या कामाला लागले आहेत। तर इथे चाललंय अनुचं कुठली साडी घालावी, माझ्या भाचीला दाखवत होती आणि व्हिडिओमध्ये यायला ती खूप लाजते। पलीकडे आकांक्षा बसली आहे मोबाईल बघत। तर आता इथे दुसऱ्या रूममध्ये माझ्या 2 भाच्या बसल्यात। बहिणीची मुलगी आरती आवरती आहे, अनुचं आवरून अर्ध झालंय, म्हणजे साडी घालून झाली। आणि ती ही माझी ताई आहे। तर आता 6:30 वाजलेत आणि टिफिन आम्ही मागवला होता, म्हणजे बाहेरून जेवण मागवलंय, तर त्यातला हा टिफिन आहे। तर हे ऑफिसवरून आलेत, फ्रेश झालेत आणि त्यांचे मित्र पण आले आहेत। तर त्यांना म्हटलं वरती जाऊन बसा, म्हणजे डेकोरेशन कसं करतात तेही लक्ष देणं होईल। तर आता इथे सर्वांनी आवरलंय आणि आता फोटो काढणं चालू होतं। सगळ्यांनी आवीलाच फोटो काढायला लावले आणि तो एवढा थकला ना की खूपच। इथे माझी बहीण बसली आणि तिचा मुलगा आहे आणि इथे माझ्या भाचीचा मुलगा आणि माझा भाचा आहे। आणि इथे तर हे सर्वजणी उभे आहेत फोटो काढण्यासाठी। हा माझ्या बहिणीचाच मुलगा आहे। घरामध्ये भरपूर फोटो काढलेत आणि आता वरती आलोय। 8 वाजले होते, तर इथे सर्वजण हळूहळू जमू लागलेत। तर इथे भाची आणि आरती ताट सजवतायत, त्यांना ओवाळायचं आहे ना, त्यासाठी केक ठेवायचा टेबल आहे ना, तर त्याला पण थोडंसं सजवलंय। आणि बघू शकता हा केक आणलाय ओमनी, अनुनी आणि आकांक्षाने। तुम्हाला ना आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि आजचा बर्थडे किंवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा। तुम्ही आत्ताचा जो व्हिडिओ माझा आणि यांचा पाहिला ना,
तर तो व्हिडिओ माझ्या ताईला तर खूप आवडला आणि ती म्हणते मला बोर झालं की मी तोच व्हिडिओ बघते आणि खूप हसते, कारण इथून मागे आम्ही तसा कधी व्हिडिओ बनवलाच नाही. पण आता कसं आहे, मुलांचं पण काही गोष्टी ऐकाव्या लागतात. आणि इथे तो जो खाली मी तुम्हाला टिफिन दाखवला होता तर तोच आहे. इथे वाढणं चालू आहे. मला वाटतं 9:30 पावणे 10 झाले होते जेवण करायला. तर इथे बरेच जण बसलेत जेवायला आणि वाढणं पण सुरू आहे. त्यानंतर ना माझी भाची रिंकू जी आहे ना, तर तिने मला ब्लॅक साडी घालायला लावली आणि आम्ही दोघी खाली गेलो होतो साडी बदलण्यासाठी. तर इथे जेवणामध्ये ना चपाती, पुरी, व्हेज पुलाव, व्हेज मिक्स भाजी, कोफ्ता भाजी, पापड, पालक भजे, कोशिंबीर, सीताफळ रबडी एवढे पदार्थ ठेवले होते जेवणामध्ये. आता ना 11 वाजले होते आणि 3 जण बाकी होते जेवायचे. तर मग खालीच सगळं स्वयंपाक घेऊन आलो आणि आता इथे जेवायला वाढले. बाकी सगळे आमच्या गप्पा चालू आहेत. आता हा व्हिडिओ ना बराचसा मागे पुढे झाला आहे, त्यासाठी खरंच माफी असावी. तर आता हा असा झाला यांचा बड्डे आणि आता काही फोटो तुम्हाला बघायला भेटतील. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.